नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. सो आज गोंधळ आहे, जेजुरी बघणार आहे आज पहिल्यांदा गोंधळाच्या निमित्ताने. आणि सगळे जेवढे पण कपल्स आहेत, एकूण 4 जणांचा गोंधळ होणार आहे आज. तो जाऊया बघूया कसं काय दिवसभराचा विषय होतोय, तुमच्यासोबत शेअर करेल. सगळे इथे कुर्ता पजाम्यावर आलेले आहेत. जेजू आहेत, पप्पू भाई, ऋतुजा आहे, ऋतुजाचा भाऊ, आतमध्ये सगळी गँग आहे. आणि आपण व्हाईट येतो, टाईट आहे. लेट्स गो. आणि ही आपली बस आहे. मोरया जय मल्हार, जय मल्हार, जय खंडोबा माणसाई बनायकी, जय येळकोट, येळकोट, येळकोट. आई राजा उदे. फायनली येऊन पोचलो आहे जेजुरीच्या प्रवेशद्वाराजवळ, म्हणजे जेजुरीचं जे मंदिर आहे. इकडे बघा अख्खं मार्केटच आहे, म्हणजे सगळं ओटीचं सामान म्हणा किंवा ते हळद आणि खोबरं असतं ना काहीतरी, ती एक माहित नाही काहीतरी विषय आहे त्याचा. हळद आणि खोबऱ्याच्या वाटीचा काय ते देवाला द्यायचं असतं. जे नवीन कपल आहेत, लग्न झालेले, त्यांना ते त्यांच्या बायकांना उचलून घेऊन जावं लागतं. तर इथे 5-6 पायऱ्या चढल्या तरी चालतं, असं विषय आहे. आज गोंधळ आहे एवढ्या वर्षांनी. हा येस, सगळे काका वगैरे वन साईड सगळं सामान घेऊन बसलेले आहेत. आणि समोरच तिकडे वरती मंदिर आहे, त्या साईडला तुम्हाला मंदिर आहे. काकी आज गोंधळ आहे हो, लग्नाचा. 4 नवीन जोडपे आहेत. हा. सगळ्यांचा आपल्याला गोंधळ घालायचा आहे. खंडोबा रायांचा, तुळजाबाई भवानी मातेचा, त्यांना तुम्ही काय- आशीर्वाद घ्यायचा आहे. तुम्ही काय बोलाल? 4 जण आहेत हा आणि खंडोबाच्या साक्षीने त्यांच्या आयुष्यात सगळं कुशल मंगळ होऊ दे म्हणून देवीचा गोंधळ घालायला इकडे जमलेला आहोत. इथे भंडारा लावून वरती जायचं. हे नवीन देव आता बनवून आणले. आपण नवीन देव बनवले ना इथे, म्हणजे दीदी आणि जिजूंनी ते नवीन पतवा बनवल्या. सो त्याची थोडीशी इथे पूजा केली. आता वरती मेन पूजा आहे त्याची. शनिवार आहे, चिक्कार करते बाई. वा वा. ॲक्च्युली पालखी पण मिळते, म्हणजे जे चढू नाही शकत किंवा ज्यांचं वजन आहे, एजेड व्यक्ती आहेत, सो त्यांना पालखी पण आहे. तर पालखीचे चार्जेस माहीत नाही आहेत, बट मी चालतच जाणार आहे कारण इथे सावली आहे, सगळी झाडं वगैरे पण आहे. नीट विचारले आता इथे, तर जास्त हेवी पर्सन असतील ना तर त्यांना 2,500 रुपये आणि नॉर्मली 2,000 रुपयामध्ये दर्शन करून खाली असं. तर तुम्ही कधी येणार असाल तर ते तुम्हाला बरं पडेल, मी सांगितलेलं. पण अशी काही गरज नाही, बघा ना कंटिन्यू सावलीचाच विषय आहे. म्हणून काय येणार नाही, ऊन बीन लागणार नाही. वरचं माहीत नाही, मी पहिल्यांदा आलोय भाई. गोंधळाच्या निमित्ताने मला जेजुरी पहिल्यांदा बघायला मिळालं. चकोली, तू बघितलं आई बाबांना कसं चढवलं? मस्त. चला सुरुवात केली आपण गड चढायला. जवळजवळ अर्ध्या पायऱ्या चढून आलेलो आहे वरती. एक्सपिरियन्स एक नंबर आहे भाई, पण आहे एक्सपिरियन्स पण आहे आणि फाटते पण तेवढीच. पण आता मंदिर आलंय जवळजवळ. चला नडायचं भाई. लिंबू सरबतचा ब्रेक घेतलेला आहे भाई. शाळेतल्या मुलांची पिकनिक पण आली आहे. वाव. मुख्य प्रवेशद्वार आलेला आहे, श्री मार्तंड देवस्थान जेजुरी. चला वाव, काय दिसतंय बघा. असा पालखीचा विषय असतो आणि हा पालखीचा रूट आहे. आणि हा शिडी तो पूर्ण व्ह्यू आहे बघा, कसला भारी व्ह्यू आहे. एक नंबर. कसलं बांधकाम आहे, मजबूत बांधकाम आहे. काही ज्या पायऱ्या बघा ना केवढ्या आहेत, बापरे. आणि केवढ्या उंच उंच पायऱ्या आहेत. आई साहेब तुझे तर मोती आहे. फायनली पोचलो गाईज, फायनली. बघून घ्या, दर्शन घ्या. फायनली आपण पोचलोय जेजुरी वरती. चला आता पूजा आहे आतमध्ये. जेजुरीला सोन्याची जेजुरी बोलतात कारण ते हे बघा, हे हळद वगैरे आहे ना, असं सगळं पूर्ण असं गोल्डन गोल्डन दिसतं सगळं. पहिल्यांदा जेजुरी बघतोय, खूप भारी वाटतं आणि मस्त एक्सपिरियन्स आहे. काहीतरी नवीन अनुभवायला मिळालं बाई.
चला आज जायची वेळ आली. जय मल्हार. फायनली दोस्तो पूजा संपन्न हुआ आणि आतमध्ये कठीण होतं बाई शूट करण्यासाठी, तरी पण मी थोडा आपलं एक यादे राहणी चाहिए. आपण बाहेर आलोय मंदिराच्या आणि इथे ओटी भरायचा कार्यक्रम चालू आहे. भैरवनाथाचा चांगले पुढे द्या पडले तर बोल अहंकारा सदानंदाचे एकोड एकोड जय मल्हार. बोल अहंकारा सदानंदाचा महाराज की जय. आई जगदंबे तुळजा भवानी माते की जय. आसाबाने माते की जय. महाराज की जय. सदानंदाचा येळकोट यशवंतराव महाराज की जय. जय. तो कुत्रा एवढा गुणी आहे ना, बघा ना, प्रत्येकाच्या समोर जाऊन बसतोय आणि हात मिळवतोय. आणि कसं तरी डॉग्स म्हणजे कुत्रे खंडोबाचा अवतारच म्हटला जातो. भंडारा लिहिला आहे. मुख्य मंदिरात केलेला गजर, अभिषेक, नैवेद्य, तळीभंडार, तळी आरती, वडी पूजा, धार्मिक कुलधर्म, कुलाचार मान्य करून घ्या. तिकडे देवाकडे वरती जळायचं, शुक्राकडे बघून काहीतरी प्रदक्षिणा घालायची आहे आणि नंतर मग बघूया. भंडारा पण उधळायचा आहे समोर तिकडे त्या साईडला, फ्रंट साईडला. त्यांची पण पूजा बाकी आहे का? चला. हे 1000 रुपये त्याला प्रदक्षिणा घालून तिकडे जो कासव आहे तिथे जय मल्हार. अच्छा, अशी प्रदक्षिणा घालायची मंदिरापाशी. बघा ना, जिकडे तिकडे सगळीकडे पूर्ण हळदच हळद आहे, म्हणून त्याला सोन्याची जेजुरी पण बोलतात. हा, फायनली आपण प्रदक्षिणा घालून आलेलो आहे मेन द्वार मध्ये. दोस्तों इधर भंडारा उधळेंगे. मी पण जरा भंडारा झालो. आता असं वाटतंय ना भाई आलोय काहीतरी गोंधळ बिंदळ आहे. रुक्का सुका रहेगा तो कैसा पता चलेगा दोस्तों. पण मजा आली. आणि आता ते एक म्हणजे व्हिडिओजमध्ये बघितलंय मी, असं 2 हात ठेवून नवरा बायको असं ते ठेवतात ना. काय प्रथा आहे ती माहीत नाही, पण तुम्हाला दाखवतो. तिकडेच आता सगळे बघा आल्या मागे. सो हे लोक पण तसंच करणार आहेत. आपण शूट करतो. ओके, श्री विष्णुपद आहे. विष्णुपद ते बघा गाईज, कॉईन वगैरे लावलेले आहेत. भाईसाहेब कसा फ्रेश झालेलो आहे. आणि मी, दीदी आणि जीजू आम्ही तिघांनी पण डोलो गोळी घेतलेले आहे. का तर संध्याकाळचा गोंधळ आहे. सो सगळं ते गोंधळाचं सगळं मांडलेलं आहे. आणि आता ते गोंधळी पण आलेले आहेत. इकडचे गोंधळी थोडेसे काय बोलतात सिटी मधले गोंधळी आहेत, आणि आमचे गावाला येतात ते धोतर बितर घातलेले गोंधळी. हे सगळे घट पण मांडून ठेवले तिथे. आणि आता हे गोंधळी जे आहेत ते मध्ये मध्ये थोडी कॉमेडी पण करतात.
सो ते पण आपल्याला माहित आहे कारण आपल्या गावी पण व्हायचा. तर इकडे पण आता तेच चाललंय. त्यांना माहिती बाबा सासऱ्याने आमंत्रण नाही दिलं. अरे सासू परवडली सासरा परवडला. पण बायको नाही. त्यांना माहिती की बायकोच्या घरी आपण गेलो नाही तर बायको जेवायला द्यायची नाही. अरे जेवायला जे तार घेतलं ते फेकून आणीन. तसं नाही दादा. 5 मिनिटाचा मगाशी ब्रेक झाला. सगळे थोडासा हिंडून फिरून आले, थोडेसे मोकळे पण झाले. आता माहिती ना हा गोंधळ किती वाजेपर्यंत चालणार आहे. आता बरोबर 9 वाजून 10 मिनिटं झाले. मे बी चालेल 1-1:30 वाजेपर्यंत, बघूया. सो आता इथे सगळ्यांना गरम गरम कॉफीचा विषय करण्यात आलाय आणि मे बी वडापाव पण मागितलेत. वाव, कारण सब लोग भूखे भाई साहब, सब लोग भूखे. वो आंटी उधर भूखे मारे बोल रही है इन लोगों की कॉमेडी करो, थोड़ा बहुत तो मजा आएगा. तो कम से कम मैं भूख तो भूल जाऊंगी. भाई साहब, आणि याच्यामध्ये गोंधळ आपण ठेवलेला आहे. ऍक्च्युली गोंधळ दुसरीकडे होणार होता पण ती जागा वगैरे एकदम निगेटिव्ह वाटत होता सगळं. म्हणजे तिथे गोंधळ करण्याचा फीलच आला नसता. हे ओपन ग्राउंड मध्ये जो गोंधळ होतोय ना, टॉपचा विषय. मित्रांनो आता गोंधळ संपायला आलाय. जवळजवळ वाजलेत बरोबर 10. आता संपेल मे बी. आया इकडे बघ. अले क्युटी, किती भाली दिसतेस. पाया पडायचा विषय वगैरे सगळं. आता शेवट होतं सगळ्यांच्या नाचण्यात. आता या गोंधळाचा शेवट आरतीने होतोय. सो आरती आता होईल आणि मग गोंधळ. पहिली आरती. फायनली आरती वगैरे झाली आणि आता काका हे काय होतं आता इकडे? हे आता लंगर तोडतात. लंगर तोडतात. काय असतं ते? बघ आता दादा मागे जावा. ओके, एक चैनी आहे, साखळी आहे, एक लोखंडाची. तर ते तुम्हाला माहित असेल. So आता त्याला लंगर म्हणतात. म्हणलं तर असं आणि हा गोंधळ जागरणानंतर लंगर तोडला जातो. सोडायचं नाही. त्याच्या ज्या 2 कड्या निघतात त्या कड्या तुम्ही तुमच्या देवालयामध्ये पूजा करायची असते त्याची. सोडायचं नाही. बाळा तू बॅक कॅमेरा चालू. तुला दाखवतो आपण त्याला दाखवूया यांना. मला आता दीदी आणि जिजूची बारी लंगर तोडायचं. आणि त्याचे मग एक छोटे छोटे पार्ट्स देतात जे प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये ठेवून त्याची पूजा करायची असते. सदानंदाचा येकुड जय मल्हार. भंडारा द्या, भंडाराची पिशवी. तुम्ही मंदिरावरती गेले होते मग कपाळाला भंडारा नाही तुमच्या? हा? असं पुसायचं नाही. सकाळी ठीक आहे, डोळे दाखा. असं वाटतं. खाली वाका, खाली वाका. शेड घेता बा. आता कसे जाय? आता कसं खंडोबा दिसतंय. फक्त बाणू आणली माणसं आणू नका. माणसं आणली बाणं. हा, माणसं आणली बाणू आणू नका. हात जोडा. जरा तुम्ही पण लावा. ताईंच्या मुठीत आहे दादा. म्हणा एक कडी तुटू दे, सर्व विघ्न हटू दे. सदानंदाचा येकोट, येकोट येकोट जय मल्हार. आपल्या मनातली इच्छा देवाजवळ मागायची. असं लंगर आहे ना, इकडे फक्त झटका मारायचा. असा ओढला ना अंगाव तर त्या दादांसारखा अंगाव मागे या. येळकोट म्हणा. लंगर सोडू नका, ताईंना लागल. सदानंदाचा असं लंगर आहे ना, असं केल्यावर डोके होईल. असं लंगर इकडे धक्का मारायचा. जोरात केलं. तिकडं टाका. मागवा मागवा काका. काका टोपीवाले काका सदानंदाचा येळकोट. लागलं काय दादा? नाही लागलं नाही. भाऊ मला नको घेऊ, तुला सबस्क्राईब लय वाढतील. गरज नाही रे भाऊ. चला मित्रांनो, शक्य होईल तेवढं मी आजचा व्हिडिओ तुम्हाला दाखवला. आज दिवसभरात काय 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 झालं ते.
आता शेवट आहे ते देवाला नैवेद्य वगैरे काहीतरी दाखवलं. ही माझ्यासाठी नवीन म्हणजे मी पहिल्यांदा बघतो ही सगळं पद्धत अशी, कारण आपण कोकणी आणि हे पुण्या साईडचे पडतात त्याच्यामुळे मध्ये कधी बघायला मिळालं किंवा नाही, त्याच्यामुळे मी जास्त एक्सप्लेन पण नाही करू शकत आहे. सो मी पहिल्यांदा बघितलं. इव्हन जेजूंनी पण ते पहिल्यांदा सगळं अनुभवले ही गोष्ट. मी तो किसकेत की मुली दोस्तो, तर मजा आली एकूणच. पण भाई काय पण बोला, त्या गोंधळाच्या निमित्ताने मला जेजुरी खंडोबारायाचं दर्शन भेटलंय भाई, ते पण एकदम गाभाऱ्यातून भाई. हे तर आपल्या नशिबात होतं म्हणून आपल्याला ते मिळालं. हे बोलता येईल. यायची इच्छा होती, असं भरपूर ठिकाणी जायची इच्छा आहे भाई. आपला महाराष्ट्रच मोठा आहे, तर देश छोडके काय को घुमने जाने का बाहर. मी तर हे म्हणेन की आपलं जेवढं आहे आयुष्य त्याच्यात ॲटलिस्ट महाराष्ट्र कंप्लीट झाला पाहिजे. येस, आणि हे माझं धोरण आहे. सो यावेळेस मला 2026मध्ये रायगड करायचा आहे आणि तो करूनच राहणार. साल्टी गेली तरी चालेल बाई, पण रायगड करणार. आणि उन्हातानातून नाही जमत, पण पावसाळ्यातून असं करणार 100%. आता जेवणाचा विषय बघूया काय, मी तुम्हाला दाखवतो. बाकी हा कार्यक्रम आटोपलेला आहे. आता वाजलेत बरोबर 11, तरी नाही म्हणता 11 वाजले. तर रात्री झोपलो तर काय झोपलो, तर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी रेडी शेडी होऊन जेवायला चाललेलो आहे. आणि आज आपण निघणार आहोत. 2 दिवस या हॉटेलमध्ये राहिलो. सो जाण्यापूर्वी भाई मजबूत जेवण झालं पाहिजे. सो आजचं जेवण जे आहे ना ते भाई स्पेशल जेवण आहे, मटणाचं जेवण आहे भाई, आईच्या गावात. खतरनाक विषय. ये मेरे टाइप का खाना है दोस्तों. आय हाय हाय तिखट प्रेमी. रात्री गोंधळ गाजवून झाल्याच्या नंतर सगळे मस्तपैकी रिलॅक्स बसले होते, कारण आता काय एकच काम होतं, जेवून मस्तपैकी निघायचं होतं. इथे आया ना दीदी आहे आणि तुमचा भाऊ पण जेवायला बसलेला आहे. हे बाई कॅमेरा कोण हँडल करतय, तर मी जीजूंना दिलाय कॅमेरा हँडल करण्यासाठी. हा बच्ची जेवायला या, जेवायला एक नंबर भाई. मटण शिजले हाडाने दुखती याराड के सजनी रसा रसा वाढ ग चला